नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज आपण संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये देणार आहोत. तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका, परिवीक्षिका म्हणतात, त्याला सुपरवायझर म्हणतात. हे जरी नाव वेगळे असतील तरी पद एकच आहे. ओके, महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत ही जाहिरात पुढील महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. मेघा भरती असणार आहे, कारण की या ठिकाणी 8,669 पदे मंजूर झालेली आहेत. किमान यामध्ये किती जागा असतील, या परीक्षेकरिता पात्रता काय असणार आहे, परीक्षेची वयोमर्यादा काय असणार आहे, त्यासोबतच परीक्षा पद्धती कशी असेल, अभ्यासक्रम काय असणार आहे, कोणत्या विषयाला किती मार्क आहेत, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला किती वेळ मिळू शकतो, तुम्हाला मार्क किती असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं सिलेक्शन होणार आहे, या संपूर्ण बाबी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या जाणार आहेत. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट सगळ्या परीक्षेविषयी, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही एक्झाम होतात त्याविषयी तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर पहिल्यांदा बघून घ्यायचं आहे या ठिकाणी जाहिरात कधी येणार आहे, तर मी सांगितलेलं आहे की 15 ऑगस्ट पर्यंत ही जाहिरात अपेक्षित आहे. कारण आपण जे अपडेट देतो, जी आर संदर्भात सुद्धा माहिती दिली होती. जी आर 15 दिवसामध्ये प्रसिद्ध होईल, त्यावेळेस जी आर सुद्धा आलेला आहे. त्याच्यामध्ये चेंजेस होणार आहे, ते डिपार्टमेंटचं सांगतो. आपली आता ही जी एक्झाम आहे ही सरळ सेवा भरती आहे. फ्रेशर ज्या उमेदवार आहेत, महिला उमेदवार आहेत, यांची आपण जाहिरात सांगितलेली आहे. पात्रता, वयोमर्यादा, वेतन, परीक्षा पद्धत कशी असेल, नियोजन कसं असेल, परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार आहे, ही संपूर्ण माहिती देणार आहोत. वेळ लागेल तुम्हाला, संपूर्ण बघा, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. अंगणवाडी सुपरवायझर बॅच 2026 नुकतीच सुरू झालेली आहे. ही बॅच आतापासून आपण सुरू करण्यामागचं उद्दिष्ट आहे की पुढच्या महिन्यामध्ये जर जाहिरात आली तर आपला त्याच्या अगोदर, परीक्षेच्या 1-1.5 महिना अगोदर सिलेबस कंप्लीट करून दिला जाणार आहे. पीवायक्यू दर आठवड्याला झालेल्या क्वेश्चन पेपर झालेल्या टॉपिकवरती एमसीक्यू घेतले जातात. पीडीएफ नोट्स मोफत स्वरूपामध्ये दिल्या जातात, म्हणजे तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचं बुक विकत घेण्याची आवश्यकता नाही. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन प्रत्येक विषयाकरिता वेगळे सर आणि मॅडम असणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत. लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकता आणि टेस्ट सिरीज असणार आहे. ओके, अभ्यास झाल्यानंतर पेपर सॉल्व्ह करण्यासाठी मॉक टेस्ट असतील. ओके, त्यासोबतच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजेच काय, तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही डेली लेक्चर होतातच. डेली लेक्चर 45 ते 50 मिनिटाचं एक लेक्चर असते, परंतु तुम्हाला जर एखादं लेक्चर मिस झालं तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधी आणि किती वेळा घरी बसून लेक्चर रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता. ह्या गोष्टी जर बॅचचे वैशिष्ट्य आहे, ही बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला 98 23 44 22 63 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करा, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करून तुम्हाला तिथनं सुद्धा एनरोल होता येणार आहे. ओके, तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी महत्वाच्या ज्या बाबी आहेत या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर अंगणवाडी सुपरवायझर किंवा त्याला मुख्य सेविका म्हणतात, त्याला परिवीक्षिका म्हणतात, पर्यवेक्षिका. ओके, नावं वेगळी असली तरी पद एकच आहे. ओके, तर ही सरळ सेवेची परीक्षा आहे. याकरिता पात्रता, अंगणवाडी सुपरवायझर बनण्यासाठी कोणत्याही शाखेतील, म्हणजे कोणत्याही ब्रँच मधली 12वी नंतर पदवी उत्तीर्ण असलेल्या महिला उमेदवार, किंवा ज्यांचं YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधनं घरी बसून 10वी नंतर ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा 12वी नंतर ग्रॅज्युएशन झालं असेल, अशा सुद्धा महिला भगिनी या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता पात्र ठरणार आहेत. यामध्ये BA, BCom, BSc, बीटेक ऍग्री, बीटेक फूडटेक असेल, ओके, बीटेक IT वगैरे, किंवा BMS ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या महिला भगिनी, ज्यांचं ग्रॅज्युएशन यावर्षी कंप्लीट झालेलं आहे, किंवा ज्यांचा गॅप जरी असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. फक्त ओनली ग्रॅज्युएशन, मार्क्सचं काही घेणं देणं नाही. तुम्हाला फक्त तुमच्याकडे मार्क मेमो, डिग्री सर्टिफिकेट नसेल तरी चालेल. सध्या ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहे. तर याची वयोमर्यादा ओपन करिता 38 आहे. शेवटच्या वर्षी जरी असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येईल यावर्षी. किंवा तो कॅटेगरी म्हणजे SC, ST, OBC, VJNT, NTB, NPC, NTD, EWS, SC, BC यांच्यासाठी 43. त्यानंतर दिव्यांग उमेदवार आहेत, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन उमेदवार, माजी सैनिक यांच्या सुद्धा जागा असतात. याची जी जाहिरात तुम्हाला मी सांगितलेली आहे, किमान 300 ते 350 जागेची मेगा भरती होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या जागा असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जागा असणार आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला
अंगणवाडी सुपरवायझर म्हणून याचं जे सॅलरी S13 किती आहे, यांचं सॅलरी स्केल पे किती आहे, S13 म्हणजे साधारणतः तुमचं बाय हँड तुमच्या हातामध्ये किती एका महिन्याची सॅलरी 50,000च्या जवळपास मागच्या वेतन आयोगानुसार सांगत आहे. आणि नवीन वेतन आयोगानुसार परत 5 ते 10,000 रुपये यामध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे. मग ही सरळ सेवा परीक्षेकरिता या दोनच पात्रता आहे, अनुभव लागत नाही. ओके, पदवी उत्तीर्ण किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये ज्यांनी आता परीक्षा दिलेली आहे त्यांचा निकाल पुढच्या महिन्यापर्यंत लागणार आहे. पण जाहिरात आल्यानंतर 1 महिन्याचा कालावधी दिला जातो, म्हणून तुमचा या वर्षी परीक्षा दिली ना आता निकाल लागणार आहे तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. आता याचा अभ्यासक्रम एकदा बघून घ्यायचा आहे. तुम्हाला म्हटलेलं आहे शेवटपर्यंत बघायचं, शेवटपर्यंत बघणार आहेत त्यांना या मध्ये संपूर्ण माहिती कळणार आहे. 100 प्रश्न असतात तुमचे, 200 गुण आणि 90 मिनिटाचा कालावधी असतो परीक्षेचा. जे सेंटर आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम घेतली जाते. TCS किंवा IBPS कंपनी मार्फत एक्झाम होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर असेल आणि तुमच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जागा सुद्धा या ठिकाणी असणार आहेत. तर यामध्ये 6 विषय आहेत एकूण. मराठी व्याकरण, शब्दसंग्रह 10 प्रश्न 20 गुण आहेत. इंग्लिश ग्रामर 10 प्रश्न 20 गुण. त्यानंतर सामान्य ज्ञान मध्ये 5 विषय आहेत, जसं की इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी, अर्थशास्त्र. अगदी शुल्क कमी टॉपिक आहेत, पूर्ण करायचं नाही. क्लासचा तोच फायदा होणार आहे. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, एक्झाम ओरिएंटेड. जीके मध्ये काय वाचायचं आहे, मॅथ मध्ये नेमकं कोणते टॉपिक महत्वाचे आहे, मराठीमध्ये कोणते टॉपिक महत्वाचे आहे, ज्यावरती प्रश्न विचारला जातो. असे सामान्य ज्ञानचे 20 प्रश्न 40 गुण. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता, गणितावरती कमी प्रश्न असतात, रिझनिंग वरती बुद्धिमत्ता चाचणीवरती जास्त असतात, 20 प्रश्न 40 गुण. ICDS जो तुमचा टेक्निकल आहे अंगणवाडीचा, ICDS विषयाचे 30 प्रश्न 60 गुण आणि संगणक ओके 10 प्रश्न 20 गुण. म्हणजे 40 प्रश्न 80 गुण तुमचा टेक्निकल सब्जेक्ट आहे आणि वरचे जे प्रश्न आहेत ते नॉन टेक्निकलचे असतील, म्हणजे मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान एवढाच सिलेबस आहे. याच्या बाहेर कोणताही प्रश्न आउट ऑफ बॉक्स विचारला जात नाही. सोपा सिलेबस आहे, मीडियम लेवलचे प्रश्न असतात, 12वीचा दर्जा असतो प्रश्नाचा. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. परीक्षा पद्धत सांगितलेली आहे, परीक्षेचं स्वरूप सांगितलेलं आहे, त्यासोबत वयोमर्यादा, पात्रता, अनुभव लागत नाही. तुमच्याकडे MSCIT असो किंवा नसो त्यानंतर काढून घेता येणार आहे. फक्त तुम्हाला डॉक्युमेंट जे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही बघून घेसाल. डॉक्युमेंट आतापासून तयार करून ठेवायचे आहे तुम्हाला, जेणेकरून परीक्षेची जाहिरात परीक्षा झाल्यानंतर धावपळ होणार नाही. आणि योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता तुम्हाला कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त आउटपुट असणं गरजेचं आहे, आउटपुट मिळणं गरजेचं आहे. याच्याकरिता एक्झाम ओरिएंटेड ही बॅच असणार आहे तुमच्याकरिता. यामध्ये संपूर्णपणे तुम्हाला कोणत्याच स्वरूपाचं कोणत्याच विषयाचं बुक सुद्धा विकत घेण्याची आवश्यकता नाही. आपले लेक्चर करा, कन्सेप्ट क्लिअर करा आणि दिलेल्या नोट्स रीड करा. तुम्हाला चांगले मार्क, म्हणजे किती मार्क असणं गरजेचं आहे तुम्हाला, तर 200 पैकी 150च्या जवळपास, आणि एवढे पडतात. ओके, एवढे मार्क तुम्हाला पडतात. अभ्यास केल्यानंतर दिवसातला काही दिवसभर अभ्यास करण्याची वेळ, अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला दिवसातले 2 ते 3 तास जरी दिले तुम्ही आतापासून तरी सफिशियंट आहे. याकरिता ICDS संगणक पोषण अभियान सर्व विषयामध्ये समाविष्ट असणार आहे. नुकतीच नवीन बॅच चालू झालेली आहे. यामध्ये दिलेल्याप्रमाणे वैशिष्ट्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. तुम्हाला जर वेळ नसेल, तुम्ही जर जॉब होल्डर असाल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर बघू शकता. PDF नोट्स असणार आहेत अवेलेबल सर्व विषयाच्या. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. टेस्ट सिरीज असणार आहे आणि नंबर दिलेला आहे 9823442263. हा नंबरवरती कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. जाहिरात पुढच्या महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे, मेगा भरती असणार आहे. ही जी सुवर्ण संधी आहे ही गमावू नका. या संधीचा उपयोग करा आणि तुमचं आयुष्यामध्ये बदल घडून आणा. ओके, तर योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता सांगितलेलं आहे. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब यासाठी करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. ओके, थँक्यू.